नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे ईश्वरीला काम दिलेलं असतं. तिला काही ड्रेसेस हे अल्टर करायला दिलेले असतात आणि तिने छान पद्धतीने ते अल्टर केलेले सुद्धा असतात. जेव्हा अर्णव आतमध्ये निघून जातो आणि ईश्वरीला कळतं की तो बॉस आहे, तेव्हा ती बॉसला बघण्यासाठी त्याच्या मागे मागे येत असते. तेव्हा इकडे सॅम आणि तिची मैत्रीण दोघीजणी तिला आवाज देतात आणि म्हणतात, कुठे गेली ही? आणि म्हणतात, हे बघ, बॉसच्या मागे मागे करू नकोस. अति आगाऊपणा जर केलास ना तर बॉस तुला ओरडतील हा. इथे शांतपणे उभी राहा. तेव्हा ती म्हणते, मी फक्त बघायला जात होते की आपले बॉस कसे आहेत ते. तेव्हा ती म्हणते, तुला अति आगाऊपणा करायची गरज नाही आहे. कसे आहेत ना बॉस, ते एक ना एक दिवस कळेल तुला बरोबर. त्यानंतरला इकडे आता लावण्य बाहेर आलेली असते. लावण्य आल्यानंतर ईश्वरी म्हणत असते की हे बघा लावण्य मॅडम, तुम्ही सांगितलेले सगळे ड्रेसेस मी अल्टर केलेले आहेत. अगदी ह्या मॅडमने सांगितले ना तसेच आणि त्या मापातच अगदी बरोबर मी सगळे कपडे अल्टर केलेले आहेत. तेव्हा लावण्य म्हणते, ठीक आहे, आता मी पण बघते हे कपडे त्या मॉडेलला फिट येत आहेत का. तेव्हा ती म्हणते, सॅम, आता हे सगळे कपडे घेऊन जा आणि त्या मॉडेल्स आहेत ना त्यांना ट्राय करायला सांग आणि त्यांना कसे होत आहेत ना ते सुद्धा मला सांग. तेव्हा सॅम ते कपडे घेऊन गेलेले असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, लावण्य मॅडम, माझी नोकरी. तेव्हा लावण्य म्हणते, आधी जाऊन त्या मुलींबरोबर बस, मग नंतर तुला मी सांगते. तेव्हा ईश्वरी म्हणते, पण मॅडम तुम्ही तर म्हणाला होतात ना की नोकरी देईन म्हणून. तेव्हा लावण्य म्हणते, हे बघ, तुझे ड्रेसेस आता अल्टर केलेस ना, ते ड्रेसेस जर माझ्या मॉडेलला एकदम फिट आले ना तर तुझी नोकरी पक्की, पण तोपर्यंत नाही. जाऊन त्या मुलींबरोबर तिथे बस. तेव्हा ईश्वरी काही बोलायला जाणार तेवढ्यातच लावण्य म्हणते, बस झालं आता, आता मला काही बोलायचं नाही आहे, आपण ना नंतरच बोलू. त्यानंतर इकडे रिसेप्शनिस्टचा फोन आलेला असतो. ती म्हणत असते की लावण्या, तुला सरांनी बोलवलेलं आहे. तेव्हा लावण्या म्हणते की मला माहितीच होतं की आता ASR मला बोलवेल आणि ती केस आपल्या आता सावरत छान इथे आता तिच्या अंदाजमध्ये ती अर्णवला भेटायला जाते. त्यानंतरला इकडे खूपच जास्त टेन्शनमध्ये नमू बसलेले असते. नम्रताला वाटत असतं की आता तर इकडे इशू गेली आहे नोकरीसाठी. तिला ते ऑफिस मिळालं असेल का, तिला ती नोकरी मिळाली असेल का, याचा ती विचार करत असते. तेव्हा इकडे नम्रता आपल्या विचारांमध्ये असताना तिकडे वसू आत्या येते आणि बसते. वसू आत्या म्हणत असते, नमू, अगं तो ग्लास दे ग मला जरा. तेव्हा नम्रताचं लक्ष नसतं, ती स्वतःच विचार करत असते. तेव्हा वसू आत्या म्हणते, नमू, अगं कसला विचार करतेस, अगं मी म्हणाले तो ग्लास दे ना मला. तेव्हा इथे आता नमू तिला ग्लास देते. वसू म्हणत असते की तू त्या इशूचा विचार करतेस ना, मला माहिती आहे. अगं ती बाई आहे ना, चायनाला निघाली जायला तर जपानला जाते. तुला माहिती आहे ना, मागच्या वेळेला सुद्धा साडीची ऑर्डर चुकीच्या ठिकाणी द्यायला गेली होती. आता नोकरी शोधायला गेली आहे, ते सुद्धा आता वेगळं ऑफिसला गेली की काय. जेव्हा ती एकदम व्यवस्थित बरोबर ऑफिसमध्ये जाईल ना तेव्हाच तिला ती नोकरी मिळेल. तर इकडे आता लावण्याला केबिनमध्ये बोलावलेलं असतं आणि अर्णव म्हणत असतो की लावण्य, हे सगळं काय आहे. कामाच्या ठिकाणामध्ये कामाच्या जागी पूर्णपणे लक्ष असलं पाहिजे. तू काय केलंस, तू मला चुकीची फाईल दिली होतीस, तुला कळतंय का, लक्ष कुठे असतं तुझं. तेव्हा लावण्य म्हणते, मी चुकीची फाईल दिली होती. तेव्हा अर्णव म्हणतो, नाहीतर काय, ही बघ ती फाईल, मी लास्ट मोमेंटला मीटिंग कॅन्सल केली, कळतंय तुला. मला आता परफेक्ट फाईल हवी आहे, जी अगदी करेक्ट आहे. तेव्हा लावण्य म्हणते, सॉरी, मी चुकून केलं असेल, पण मी तुला आता परफेक्ट फाईल देते. आणि लावण्य जाते आणि जी बरोबर फाईल असते ती आता घेऊन येते आणि अर्णवच्या हातामध्ये देते. तेव्हा अर्णवचं लक्ष जातं तर इकडे खाली टेबलच्या बाजूला एक लेडीज रुमाल पडलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो की हा रुमाल कुणाचा आहे, कोण आलं होतं माझ्या केबिनमध्ये, कुणाचा रुमाल पडला इथे. तेव्हा लावण्य म्हणते, मला पण माहिती नाही आहे. आणि ती त्या रुमाला आता लक्ष देऊन बघत असते आणि लावण्य म्हणते मनामध्ये की मी केबिनमध्ये नसताना अर्णवच्या रूममध्ये, ASRच्या रूममध्ये कुणीतरी मुलगी आली होती. कोण बरं असेल ती मुलगी जी या रूममध्ये आली होती. तेव्हा इकडे आता इशू म्हणत असते की माझा रुमाल कुठे आहे, मी तर बॅगमध्येच ठेवला होता, मग कुठे गेला माझा रुमाल. आणि ती आपल्या बॅगमध्ये आता व्यवस्थित शोधत असते पण तिला काही रुमाल सापडत नाही. तेव्हा इकडे इशू म्हणत असते की देवा, अरे काय रे, माझा आवडता रुमाल होता ना तो, आणि तो सुद्धा हरवला. तर तिला काही तो रुमाल सापडत नाही. तर इकडे लावण्य आपल्या मनातच म्हणत असते की कुठल्या मुलीने हिंमत केली होती ASRच्या केबिनमध्ये यायची, ते सुद्धा मी असताना.
आता ही मुलगी जर मला सापडली ना तर मी तिला सोडणार नाही आहे. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो की काय झालं लावण्या, त्या रुमालाकडे काय आता बघत बसलीस. तेव्हा इकडे लावण्या म्हणत असते नाही आहे सर, म्हणजे बघ ना हा रुमाल कुणाचा असू शकतो. मला तर माहिती नाही आहे कोण आलं होतं ते इथे. मी असताना तर तुझ्या केबिनमध्ये कुणीही आलेलं नाही आहे. पण तू काळजी करू नको, हा रुमाल मी काही ठेवणार नाही आहे. मी बघते स्टाफमध्ये कुणाचं आहे का ते. तेव्हा लावण्य आपल्या केबिनमध्ये येते आणि ती म्हणत असते की कोण ही मुलगी आहे जी एसआरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. त्याच्या केबिनपर्यंत जी पोचले तिला आता मी सोडणार नाही. आणि ती जाते ड्रॉवरमधून एक लायटर घेऊन येते आणि ते लायटर पेटवते तो रुमाल जाळण्यासाठी. ती म्हणते की एसआरच्या जवळ कुठली मुलगी मी सहन करणार नाही आहे, तर तिचा रुमाल ओढणे काहीही मी येऊ देणार नाही आहे. आणि हा रुमाल जिचा कुणाचा असेल ना तिला आता कळेल की एसआरच्या जर रूममध्ये तिचा रुमाल जरी गेला तर तिला किती महागात पडू शकतं हे तिला आता कळायला पाहिजे. तेव्हा तिच्या मैत्रिणी म्हणत असतात अगं काय करतेस तू लावण्या, रुमाल का जाळलास तो. तेव्हा लावण्या म्हणते कारण तो रुमाल काही उपयोगाचा नाही आहे. तो कुठल्या मुलीचा होता मला माहिती नाही, पण तो एसआरच्या रूममध्ये गेला म्हणून मी त्याला जाळून टाकला असं लावण्या म्हणते. आणि ती प्रत्येक गोष्ट मी जाळून टाकेन, मी डिस्ट्रॉय करून टाकेन जे अर्णवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेल माझ्या परवानगीशिवाय. तर इकडे लावण्य आता खूपच जास्त पॉझिटिव्ह असते अर्णवच्या बाबतीत. नंतर तिची मैत्रीण म्हणत असते तुला माहिती आहे लावण्या, अगं ते कपडे जे त्या मुलीने ऑल्टर केले ना प्रत्येक मॉडेलला अगदी परफेक्ट झालेले आहेत आणि परफेक्ट मॉडेल दिसत आहेत. तुला माहिती आहे सरांनीसुद्धा ते सगळे ड्रेसेस अप्रूव्हसुद्धा केलेत. तेव्हा लावण्य खूपच जास्त इम्प्रेस होते. ती म्हणते आता चल त्या मुलींचे इंटरव्ह्यूज घेतेस ना, सकाळपासून येऊन बसल्यात त्या मुली. तेव्हा लावण्य म्हणते नाही आता अजिबात इंटरव्ह्यूज वगैरे होणार नाही आहेत कारण मी मुलगी ऑलरेडी सिलेक्ट केलेली आहे. तेव्हा लावण्य बाहेर येते आणि समोर बघते तर काय खूपच जास्त मॉडेल मुली तिथे येऊन बसलेल्या असतात. खूपच जास्त मॉडर्न असतात त्यांचे कपडे, त्यांचे ड्रेसेस आणि त्या दिसायलासुद्धा खूपच जास्त सुंदर असतात. तेव्हा लावण्य त्या मुलींना बघते ज्या शॉर्ट्स ड्रेसमध्ये आलेल्या असतात आणि नंतर ती इकडे ईश्वरीला बघते तर ईश्वरी आता पूर्णपणे पंजाबी ड्रेसमध्ये असते. तिने इकडे सलवार कुर्ता घातलेला असतो. त्यामुळे लावण्याला वाटतं की ही मुलगी साधी आहे, या मुलीकडे अर्णवचं लक्ष अजिबात जाणार नाही. त्यामुळे मी ह्या मुलीला सिलेक्ट करते आणि बाकीच्या सर्व मुलींना ती जायला सांगते. ती म्हणते की तुम्ही जाऊ शकता, मी ह्या मुलीला सिलेक्ट केलेली आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते म्हणजे माझी नोकरी पक्की. तेव्हा लावण्य म्हणते एकदम पक्की. तेव्हा ती म्हणते बरं बरं ठीक आहे, मला तर खूपच जास्त आनंद झाला आहे. तेव्हा बाकीच्या मुली जात असताना इकडे ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला ऑल द बेस्ट, तुला पण ऑल द बेस्ट. तुम्हाला आताही नोकरी मिळालेली नाही आहे, पण नेक्स्ट टाईम तुम्हाला नोकरी माझ्यापेक्षाही चांगली मिळेल, काळजी करू नका. त्याच्यानंतर अर्णवपर्यंत तिच्या ह्या गोंगाटाचा आवाज जात असतो. तेव्हा तो म्हणत असतो कोण आहे मुलगी आणि एवढी का ओरडते ती. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते थँक्यू सो मच, खरंच खूप खूप थँक्यू मॅडम, थँक्यू. तुमच्यामुळे मला ही नोकरी मिळाली. थँक्यू, तुम्हाला पण थँक्यू, तुम्हाला पण थँक्यू. तर इकडे आता ईश्वरीचा आनंद जो काही झालेला असतो तो आता गगनामध्ये मावेनासा होतो. ती प्रत्येक मुलीला ऑल द बेस्ट करत असते आणि तुम्हालासुद्धा नोकरी मिळेल असं त्यांना सांगत असते. त्या मुली हिच्या बोलण्याकडे काही लक्ष देत नाही कारण एवढा वेळ थांबूसुद्धा त्यांचा इंटरव्ह्यू झालेला नसतो आणि म्हणूनच त्या खूपच जास्त रागवलेल्या असतात, चिडलेल्या असतात. तेव्हा इकडे लावण्य तिच्याकडे बघत असते आणि आपल्या मनामध्ये म्हणत असते की बरं झालं ही आपला एएसआरची चॉईस असू शकत नाही, म्हणजे एवढ्या मुलींमध्ये ह्या मुलीकडे अर्णवचं काही लक्ष जाईल असं मला वाटत नाही. खूपच जास्त साधी भोळी आणि मिडल क्लास मुलगी आहे. त्यानंतरला इकडे आता सगळ्यांना ते थँक्यू म्हणून तिथून जाते आणि तेवढ्यातच अर्णव तिला आता सुनावण्यासाठी त्या ठिकाणी आलेलाच असतो. अर्णव येतो आणि विचारतो काय झालं, कोण होती ती मुलगी. तेव्हा लावण्य म्हणते अरे एक मुलगी इंटरव्ह्यूला आली होती, तिला का नोकरीवरती ठेवलं ना म्हणून तिला किती आनंद झाला आहे बघ. तेव्हा अर्णव म्हणतो ते सगळं ठीक आहे, पण तिला जरा ना आवाज थोडा कमी करायला सांग. आपली एवढी मोठी कंपनी आहे फॅशन डिझाईनची, त्याचं आपलं हे मेन ऑफिस आहे आणि इथे येणारे सगळे लोक हे खूपच जास्त प्रोफेशनल असतात, इंटेलिजन्स असतात, तुला पण माहिती आहे. तेव्हा नेक्स्ट टाईमपासून त्या मुलीला थोडेसे तू ऑफिस मॅनर्स शिकव. ऑफिसमध्ये कसं वागायचं, कसं बोलायचं तिला पण आलं पाहिजे. कारण हे काही भाजी मार्केट नाही आहे, तिला ओरडून इथे गोंधळ घालायचं आहे, कळलं का. तेव्हा लावण्य म्हणते नको काळजी करू, मी तिला बरोबर सगळं काही शिकवेन. तेव्हा लावण्य म्हणत असते की चला, म्हणजे इकडे आता सरला आत्तापासून याच मुलीचा राग येतो आहे, त्याच्यामुळे पुढे जाऊन
तो ह्या मुलीबरोबर बोलेल किंवा काही इंटरॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल असं अजिबातच होणार नाही आहे, असा लावण्याचा गैरसमज असतो प्रेक्षकांनो. त्याच्यानंतरला इकडे आता अंजलीने फोन केलेला असतो इकडे तिच्या भावाला म्हणजे अर्णवला. तेव्हा अर्णव म्हणत असतो, हां दीदी बोल ना. तेव्हा इकडे त्याची दीदी म्हणत असेल लावण्या, की हे बघ अर्णव, मला माहिती आहे तू कामामध्ये खूपच जास्त बिझी आहेस, पण मला तेवढं महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून मी फोन केला आहे, तुझ्याकडे वेळ आहे ना? तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, ताई तुझ्यासाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे, फक्त तू बोल काय झालं आहे ते. तेव्हा इकडे अंजली म्हणत असते, अरे लावण्याने आहे ना घरी एक बुके पाठवलं आहे तुझ्या नावाने. तेव्हा अर्णव म्हणतो, माझ्या नावाने बुके पाठवलं आहे पण कशासाठी? तेव्हा इकडे आता अंजली म्हणते, की मला पण ते माहिती नाही आहे, पण रेड रोजेस आहेत आणि तिने त्याचा बुके पाठवला आहे तुझ्यासाठी. जेव्हा अंजली अर्णवबरोबर बोलत असते तेव्हा मामी दारामध्ये उभी राहून तिचं सगळं बोलणं ऐकत असते. त्यानंतरला इकडे लावण्य म्हणत असते, की अर्णव मला माहिती आहे तुझ्यामध्ये आणि लावण्यामध्ये असं काही नाही आहे, मला बरोबर माहिती आहे, पण आता ते घरच्या लोकांना कसं काय समजवायचं? एकतर आपल्याला लावण्याच्या आजीबरोबर सुद्धा बोलावं लागेल, त्यांना समजवावं लागेल. त्याच्यानंतरला आता आपल्या आजीला समजवावं लागेल. तुला माहिती आहे ना, बुके आल्यानंतर आजी विचारत होती कुणी पाठवलं आहे म्हणून, पण मी तिला नाव दाखवलं नाही, तो पेज आम्ही फाडून टाकला, कळतंय का तुला? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही ताई असं काही नाही आहे, मी तुला आधीच क्लिअर केलं आहे. आणि त्या लावण्याला सुद्धा घरी बुके पाठवायची काय गरज होती? तू काळजी करू नको, मी बोलतो तिच्याशी आणि मी शांतपणे बोलेन, अजिबात टेन्शन घेऊ नकोस तू. तेव्हा अंजली म्हणत असते, की ह्या नातवामध्ये आणि आज्यामध्ये नेहमी माझं मरण होत असतं, दोघांची भांडण झाली की माझी वाट पूर्णपणे लागते. तेव्हा इकडे मामी म्हणत असते, की अच्छा म्हणजे अर्णवचं अजून तळ्यात आणि मळ्यात हेच सुरू आहे तर. त्याच्यानंतर इकडे अंजली आता खूप जास्त अपसेट असते. तेव्हा तिला विचारणारा म्हणजे इथे राकेश असतो. राकेश म्हणत असतो, की काय झालं, काही सांगशील का? तेव्हा ती म्हणत असते, नाही मला नाही बोलायचं आहे कुठल्याही विषयावरती. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, की अहो बघा ना, म्हणजे इकडे आपण जर काही अर्णवला सांगायला गेलं तर अर्णव ऐकत नाही आणि आजीला समजवायला गेलं तर आजीसुद्धा ऐकत नाही. या दोघांचं नेहमी असं ह्या पद्धतीने भांडण होतच असतं. तेव्हा इकडे आता अंजलीला समजावत असतो राकेश आणि म्हणतो, जाऊ दे, तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस, तू जरा ओव्हर थिंकिंग करतेस म्हणून तुला या गोष्टींचा त्रास होतो. तर इकडे आजी मंदिरामध्ये येत असतात. तेव्हा त्यांचा तोल जातो आणि आजी आता तोंडावरती पडणारच असतात. तेवढ्यातच तिथे ईश्वरीने येऊन त्यांचा हात पकडलेला असतो आणि त्यांना सांभाळलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, की आजी तुम्ही नेहमी या मंदिरामध्ये येता का? तेव्हा आजी म्हणते, नाही गं, मी इथे नेहमी नाही येत, पण मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं की हे खूपच जास्त जागृत देवस्थान आहे आणि म्हणूनच मी इथे आली आहे माझ्या नातवाला आशीर्वाद देण्यासाठी, देवीआईकडे आशीर्वाद मागण्यासाठी. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते, आजी तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, म्हणजे मी जेव्हा तुमच्या इथे साड्या घेऊन आले होते ना, तेव्हा तुम्ही मला सांगितलं की साडी फाटली आहे म्हणून. पण मी खरंच सांगते तुम्हाला, मी शपथ घेऊन सांगते की मी तुमच्याकडे ज्या साड्या आणल्या होत्या ना, सगळ्या चांगल्या साड्या होत्या. त्याच्यामध्ये एकसुद्धा फाटकी साडी नव्हती. मग मी विचार केला की साड्या तर मी बरोबर आणल्या होत्या, मग त्याच्यामध्ये साडी फाटलीच कशी, बरोबर की नाही? तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते, की कसं आहे ना, माझ्या वडिलांनी आम्हाला नेहमी शिकवले. माझ्या वडिलांचा इकडे मिठाईचा दुकान आहे, मिठाईचं शॉप आहे. पण तिथे माझ्या माझ्या वडिलांनी आम्हाला सांगितले, की आपण पैसे कमी कमवले तरी पण चालतील, पण गिऱ्हाईकचं आपल्याला इथे मन जिंकायचं आहे. गिऱ्हाईक देवासारखं आपण मानायला पाहिजे. हे आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलं आहे. त्याच्यामुळे मी सुद्धा कुणाला तरी फसवून पैसे तर अजिबात कमावणार नाही आजी. मला हेच तुम्हाला सांगायचं होतं, की मी कधीच खोटंसुद्धा बोलत नाही आणि मी बेईमानीसुद्धा करत नाही. त्यानंतरला इकडे आता अंजली म्हणत असते, की तुमच्याकडे ना माझ्यासाठी वेळच नाही आहे. तुम्ही आलात की लगेच जायला निघता. तेव्हा राकेश म्हणत असतो, की असं काय करतेस गं? आता केसच्या निमित्ताने तर मला इकडे-तिकडे जावंच लागतं, तुला पण माहिती आहे. आणि आता तर तुला माहिती आहे ना त्या मुलीची केस, त्या बिचारीचं लग्न झालं. 2 वर्षानंतरच तिच्या नवऱ्याने तिला डिव्होर्स देण्याचं ठरवलं आणि ही गोष्ट जेव्हा तिला कळली, तेव्हा तिला खूप जास्त वाईट वाटलं. तेव्हा इकडे राकेश म्हणत असतो, पण खरं सांगू का, तुझ्याशिवाय मला राहवत नाही गं, म्हणून तर माझी केस आता पनवेलला आहे. पण मी पनवेलवरून इथपर्यंत आलो आहे की नाही, फक्त तुझ्यासाठी. माझे मित्र काही पनवेलमध्ये आहेत, ते मला म्हणाले की तू इथे राहा म्हणून, जोपर्यंत तुझी ती केस चालू आहे त्या मुलीची. पण मी म्हणालो, नाही, नको नको. म्हणजे कसं आहे ना,
आता कशाला ना उगाच दुसऱ्यांच्या घरी राहायचं, इथे आपलं घर आहे, माझी बायको आहे. मी म्हणालो, नाही नाही, तिच्याबरोबर 2 तास जरी मला राहायला भेटलं ना तरी मला छानच वाटतं. त्यानंतरला इकडे आता ती म्हणत असते की अहो पण तुम्ही एवढं अपडाऊन कसं काय करणार. तेव्हा राकेश म्हणतो, करेन ना मी अपडाऊन करेन, तेवढं तर मी करूच शकतो. तेव्हा इकडे अंजली म्हणते, नाही नको नको, मी तुमची बॅग पॅक करून देते, तुम्ही लवकरात लवकर जा बरं. तेव्हा इकडे राकेश म्हणतो, अरे ही किती बावळट आहे, एक नंबरची बावळट आहे, लगेचच ही पटून गेली, असं सुद्धा तो म्हणतो. त्यानंतरला इकडे अंजलीचं खूपच जास्त प्रेम असतं, ते म्हणजे इकडे या राकेशवरती. त्यानंतरला अंजली त्याला मिठी मारते. तेव्हा इकडे आता राकेश म्हणत असतो की अंजली, आता मला निघायचं आहे, लवकरात लवकर बॅग भरायची आहे. आणि एक गोष्ट मी तुला सांगतो हां, म्हणजे तुला मी त्रास देत नाही आहे, माझी बॅग मी स्वतः भरेन, तू नको काळजी करू. त्यानंतरला इकडे आता ASRने लावण्याला आपल्या केबिनमध्ये बोलावलेलं असतं. कारण अर्णवला त्याच्या बहिणीने अंजलीने सांगितलेलं असतं की लावण्याने तुझ्यासाठी बुके पाठवलेला आहे. आणि तेव्हा इथे आता तिला अर्णव विचारत असतो की लावण्या, तू माझ्या घरी बुके पाठवलं आहेस का. तेव्हा लावण्या म्हणते, हो पाठवला का, काय झालं. तेव्हा अर्णव म्हणतो, पण कशासाठी, तुला घरी माझ्या बुके पाठवायची गरज काय होती. तुला कळतंय का, तुझ्या या मूर्खपणामुळे माझ्या घरामध्ये सगळेजण आता याच गोष्टीची चर्चा करतायत की मला तू लाल बुके का पाठवलास, असा विचार करतायत ते लोक, आपल्याबद्दल चुकीचा गैरसमज करतायत. तेव्हा लावण्या म्हणते, का काय झालं, काय बोलले घरचे. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो की आजीचा तर खूप मोठा गैरसमज झाला आहे, तिला असं वाटतंय की तू आणि मी आपण दोघेजण रिलेशनशिपमध्ये आहोत, आपल्या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे असं वाटतंय तिला. त्यासाठी तू अजून आहे ना घरी असे बुके वगैरे पाठवत जाऊ नकोस, मी खरं सांगतोय तुला. आणि जर तुला मला बुकेच द्यायचं होतं तर तू ऑफिसमध्ये सुद्धा देऊ शकली असतीस ना, तुला घरी पाठवायची काय गरज होती. तर इकडे प्रेक्षकांनो, आता अर्णवने सुद्धा त्या लावण्याला चांगलेच खडेबोल सुनावलेले असतात. त्याला अजिबात आवडलेलं नसतं की त्याला न विचारता त्याच्या घरी इकडे आता गुलाबाची फुलं गेलेली असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे राकेश जणू काही खूपच जास्त गरीब माणूस बनून आलेला असतो. तेव्हा इकडे वसू म्हणते, काय का हा कोण आहे. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते की हे खूप चांगले माणूस आहेत गं, त्यांना राहायला घर नाही आहे, त्यांना घरातून हकलून दिलं आहे, त्याच्यामुळे आपण जर यांना आपल्या इथे राहायला जागा दिली तर. तेव्हा इकडे ईश्वरीनेच आता राकेशला त्या ठिकाणी घेऊन आलेली असते, त्याची मदत केलेली असते, कारण तो सुद्धा तिच्याबरोबर चांगलाच वागत असतो म्हणून. त्यानंतरला इकडे आता आजी म्हणत असते, अर्णव अरे या सगळ्या साड्या आहेत ना, मला परत करायला जायचे आहेत, तुला कळतंय का. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे, मी तुला त्या ठिकाणी घेऊन जाईन, तू नको काळजी करू. तेव्हा इथे आजी म्हणत असते, बरं ठीक आहे चल. तर त्या ठिकाणी आता अर्णव आजीला घेऊन फायनली आलेलाच असतो. आणि इथे आजी आता घरी जात असताना त्या ठिकाणी उभा असतो तो म्हणजे राकेश. आणि राकेश उभा असतो तो इथे ईश्वरीच्या ओढणीचा वास घेत असतो, जे कपडे सुकत टाकलेले असतात त्यांचा वास घेत असतो. तर इकडे आजीला अजूनही त्यांच्या नजरेस इथे जावई बापू पडलेले नसतात.